एकीकडे नीट पेपर फुटीचा मुद्दा सुद्धा देशभरात चांगलाच सध्या वादात आहे, चर्चेत आहे आणि याच पेपर फुटी संदर्भात बिहार, गुजरात, राजस्थान इथल्या 5 नव्या प्रकरणांचा तपास सीबीआयने हाती घेतलाय। त्या अनुषंगानेच लातूरच्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपासही सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संपूर्ण पेपर फुटीचं लातूर कनेक्शन समोर आलेलं होतं। इथून आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा म्हणजेच लातूरमधल्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुद्धा आता सीबीआय करणार आहे। लातूर नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 6 जणांची नावं उघड झाली आहेत। आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर ताब्यात घेतलेले दोघंही अटकेत असलेले जिल्हा परिषद शिक्षकांचे सब एजंट असल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे याच प्रकरणात आता लातूरमध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।